नमस्कार, मी डॉक्टर राधिका जर्जन माझ्या या यूट्यूब चॅनलच्या नव्या कोऱ्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। नवं कोरं मी ह्यासाठी म्हटलं कारण मी बरेच दिवसांनी व्हिडिओ अपलोड करते, त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना आधी तुमच्या सगळ्यांची मी माफी मागते मनापासून। काही कारणास्तव मी व्हिडिओ बनवू शकले नाही आणि त्या दिवशी अचानक माझा एक ब्रोकर मित्र आहे, तो क्लिनिकमध्ये चेकअपसाठी आलेला आणि त्यांनी मला सहज म्हटलं, मॅडम तुमचे व्हिडिओज आजकाल येत नाही। सो मला क्लिक झालं की अरे लोक वाट बघत असतात का व्हिडिओची किंवा त्यांना ते आवडतंय, त्यांनी असं ॲप्रिशिएट केल्यानंतर मग मला असं वाटतं की नाही आपण परत पुन्हा सुरुवात करायला पाहिजे। म्हणून मग हा नवीन व्हिडिओ नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे। तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेतच, ते त्या तशाच अखंड राहू देत अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ या संदर्भात आहे आता पावसाळा सुरू झाला आहे, वेदर चेंज झालं आहे, सगळ्यांना सर्दी खोकला ताप ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत। पण मग पावसाळ्यात यापासून आपण वाचावं कसं किंवा पावसाळ्यात घ्यावयाची काळजी असा आजच्या या व्हिडिओचा विषय आहे। तर मी सुरुवात करते। पहिली काळजी म्हणजे गरम पाण्याने आंघोळ करा। पावसात जरी भिजला तरी रोज रोज पावसात भिजू नका। पावसात भिजणं चांगलं असतं पण रोज रोज भिजणं चांगलं नसतं, त्यामुळे घरी जाऊन गरम पाण्याने आंघोळ करा, सगळ्यात पहिली टीप। दुसरा मुद्दा असा आहे की दुधाचा चहा न पिता त्याच्यामध्ये हळद घाला, गुळ घाला आणि हळद आणि गुळाचा चहा घ्या, त्याने इम्युनिटी वाढते, पोट साफ होतं। दोन कारणं होतात। आणि तिसरा मुद्दा म्हणजे त्याच्यामध्ये कोणाला ह्याला तुम्ही ग्रीन टी म्हणू शकता किंवा डिटॉक्स ड्रिंक म्हणू शकता, काहीही। तुळस, त्याच्यामध्ये दालचिनी, थोडासा ओवा, एक लवंगाचं पान आणि थोडंसं मध असा घालून जर तुम्ही उकळत्या पाण्यात थोडंसं मध घालून हा जर काढा रोज प्यायलात तर सर्दी खोकला हे असं काहीही होत नाही। पोटाचे आजार सुद्धा पावसाळ्यात होत नाही, कारण पावसाळा सुरू झाला की चौथा मुद्दा की हे परत तुम्हाला डायजेशनचे पण प्रॉब्लेम सुरू होतात, कारण पचनशक्ती आपली ह्या वेळेला नाजूक असते। त्यामुळे मोस्टली पालेभाज्या खाणं टाळा, नॉनव्हेज खाणं प्लीज टाळा। निसर्गाने तसं श्रावण महिना जे लोक पाळतात की त्याला तसं शास्त्रीय कारण आहे। ह्या वेळेला जे काही मासे खाणारी लोक आहेत किंवा नॉनव्हेज खाणारे लोक आहेत ते मुद्दाम श्रावणात हे सगळं टाळतात, त्याला एक सायंटिफिक रिझन आहे, त्याचा एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो, पण ते खाणं प्लीज टाळा। व्हेजिटेरियन फूड खा, हलकं जे पचायला सोपं असेल साधं असेल असं अन्न प्लीज तुम्ही खावं। त्यानंतर दुधाचे पदार्थ जास्त, म्हणजे दूध तुम्ही गरम पिऊ शकता पण दुधाचे पदार्थ फ्रीजमध्ये खूप दिवस ठेवलेले पदार्थ खाणं अगदी टाळावं, कारण त्यांनी पण तुम्हाला डायजेशनचे प्रॉब्लेम होऊ शकतात। ही एक तुम्ही काळजी घेतली पाहिजे। त्याच्यानंतर थंड पदार्थ कम्प्लिटली टाळा, कारण मी मुळात हेच केलं, म्हणजे मी थंड खाल्लं। एक दिवस आमच्याकडे एक छोटीशी पार्टी होती त्याच्यामध्ये आणि मला सर्दी झाली। मला सर्दी झाली, मी डॉक्टरकडे गेले, फिजिशियनकडे, आणि तेव्हाच मला असं वाटलं की आपण सुरुवातच इथूनच करूया ना परत व्हिडिओ बनवायची, की ह्याची काळजी पावसाळ्यात मुळात तब्येतीची काळजी कशी घ्यायची हा विषय काढूनच आपण सुरुवात करूया, म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे। तुम्हाला आणखी एक आनंदाची गोष्ट अशी सांगायची की मला मागच्या वर्षी जे काही मी पत्र लेखन केलं होतं 9 रात्र 9 पत्र, ते पत्र लोकांनी वाचल्यानंतर किंवा वाचल्यानंतर नाही पण ते व्हिडिओ जेव्हा मी वाचून दाखवत होते, पत्र वाचून दाखवत होते, व्हिडिओज बघितल्यानंतर मला खूप लोकांचे फोन आले, म्हणजे ज्यांचे जे माझे फ्रेंड सर्कलमध्ये आहेत त्यांचे फोन आले, त्या काही लोकांचे मेसेजेस आले की तू ते पत्रलेखन कंटिन्यू कर। तर तुमच्यासाठी पत्रलेखन मी घेऊन येणारच आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझा स्वतःचा ब्लॉग सुरू केला, radhikajarjanblogspot.com अशी ती लिंक आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक देणार आहे। तुम्ही तिथे जाऊन माझे ब्लॉग्स, माझं जे लिखाण मी लिहिते ते सगळं तुम्ही तिथे जाऊन वाचू शकता। आताच नवीन एक मला टास्क दिला होता माझ्या मॅडमनी, तो मी टास्क म्हणून एक कथा लिहिली आहे छोटीशी, त्या कथेला काही कंडिशन्स होत्या, एवढ्या शब्दात ते लिहायचे, तो मी एक छोटीशी कथा लिहिण्याचा प्रयत्न केला, तो तुम्ही जरूर तिथे जाऊन वाचावा अशी माझी विनंती आहे। त्याच्यानंतरचा मुद्दा म्हणजे मोड आलेलं कडधान्य खा, उकळून खा, कच्चं सहजा नाही पचत, पण उकळलेल्या मोड आलेलं कडधान्य तुम्ही खाऊ शकता। त्यानंतर एनर्जी वाढेल, लाडू म्हणा किंवा सुकामेवाचे लाडू म्हणा किंवा मेथीचा लाडू थोडंसं हे तुम्ही पावसाळ्यात खाल्लं पाहिजे, कारण त्यांनी तुमच्या अंगामध्ये गरमी राहते,
काही लोक आउटडोअरचं काम असतं, दिवसभर रेनकोटमध्ये असतात, पावसात भिजत असतात, त्यामुळे मग बाहेर सतत तुम्ही थंड म्हणजे पाण्यातच पावसात असतात, त्यामुळे तुमच्या अंगामध्ये काहीतरी उष्ण पदार्थ जाण्याची गरज असते, तुमच्या शरीराला त्याची गरज असते. त्यामुळे मेथी किंवा सुकामेवा लाडू नसेल बनवता येत असेल तर एक अंजीर, एक अक्रोड, एक काजू किंवा 2 बदाम असं तुम्ही रोज तुमचं 24 तासातनं कधीही हा रुटीन तुम्ही तुमचा सेट केला तर तुम्हाला ह्या बेसिक जे आपण फ्लू म्हणतो, व्हायरल इन्फेक्शन म्हणतो, यापासून तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर खूप लोक हे कंप्लेंट करतात, वॉक आणि एक्सरसाइज कशी करायची, बाहेर पाऊस झाले. आमच्या मुंबईमध्ये तर हे म्हणजे खूप असं छान एस्केपिझम आहे की आम्ही म्हणतो की आमच्याकडे तर पाऊस पडतोय, मग आम्ही कसं वॉकला जायचं, घरी योगा करा. मीही तेच करते. पाऊस असला की मला बाहेर वॉकला जाता येत नाही, त्यामुळे घरी योगा करा, घरी पुशअप्स करा, तुम्हाला जे वाटतं ते एक्सरसाइज करा, पण अंगाची लवचिकता ही तुम्ही ठेवलीच पाहिजे. जर ही तुम्ही ठेवली नाही आणि पाऊस येतोय म्हणून मग घरातच राहिलात किंवा तुमचं ते रुटीन चेंज झालं तर मात्र मग तुम्हाला ह्या गोष्टीचा त्रास होतो. आणि हा नियम सगळ्यांना लागू आहे, सगळ्या वयोगटातल्या लोकांना लागू आहे. मुलांना आपण बाहेर खेळायला पाठवत नाही तर मुलांना घरात त्यांच्याकडनं योगा, मेडिटेशन, वॉटेवर किंवा माझा तर मुलगा मला सांगतो आमची टीचर योगा असं शिकवते, तर त्याला घेऊन पण आम्ही योगा करतो. त्यामुळे तुम्ही यूट्यूब, आता खूप सारी साधने आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्यामुळे काहीतरी शरीराची लवचिकता मेंटेन राहील. बघा, सायकलला आपण खूप दिवस चालवलंच नाही तर ती जमते किंवा तिची टायरमधली हवा कमी होते, तिचं म्हणजे ती नीट रेग्युलर जी आपण चालतो तशी ती चालत नाही, तिला ऑइलिंग करावं लागतं. तसंच आपल्या शरीराला पण ऑइलिंगची गरज असते आणि ते ऑइल म्हणजे सगळ्यात सुंदर ऑइल म्हणजे एक्झरसाइज. तुम्ही तुमच्या शरीराच्या जेवढ्या तुमचं वय आहे, तुमचं एज आहे, त्याप्रमाणे तेवढ्या लिमिटेड कॅलरीज जर रोज बंद केल्या तर मग हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला होत नाही. त्यानंतर हळद आणि मधाचं चाटण लहान मुलांना कंपल्सरी रात्री झोपताना द्यायचं आहे पुढचे 4 महिने जोपर्यंत पाऊस आहे. आणि हळदीचं दूध लहान मुलांना द्यायचंच आहे, कारण त्यांनी मग इम्युनिटी वाढते. नाही तर मग पाऊस आला, पावसात भिजला किंवा रेनकोट घालून पण जरी तो पावसात गेला तरी मग मुलं आजारी पडतात. सो ही आपण काळजी घ्यायला पाहिजे. आईस्क्रीम वगैरे हे पदार्थ, बाहेरचे पदार्थ कृपा करून पाम तेलमध्ये तळलेले पदार्थ खाऊ नका, घरी तळून खा. हो, छान बाहेर पाऊस पडतोय, चहा आणि कुरकुरीत भजी खायची इच्छा होते, पण ते घरी बनवा, बाहेरचं प्लीज टाळा थोडे दिवस. तुम्ही अशा पद्धतीनं तुमची पावसाळ्यात कशी काळजी घ्यावी तर तुम्ही अशा पद्धतीनं काळजी घेऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा. अजून अशा कुठल्या विषयांवर तुम्हाला व्हिडिओ मी बनवावेसे असं वाटतंय ते विषयसुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.